मित्रांनो, टीम बिंदासच्या बिंदास सरपंच या कार्यक्रमासाठी आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी या गावात। येथील सरपंच आहेत अरुणजी भारोळे, उपसरपंच आहेत विमोल अरुण तायडे आणि ग्रामसेवक हेमंत देशमुख यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। साधारणतः 4000 इतकी या गावची लोकसंख्या आहे, तर 4 वॉर्ड आहेत। गावात एकूण 850 इतकी घरे असून 500 नळ कनेक्शन आहेत, तर 100% शौचालय पूर्ण झालेले आहेत। मित्रांनो, ही आहे पळशी झाशी गावची हिंदू स्मशानभूमी। स्मशानभूमीचा परिसर नंदनवनासारखा आजही हिरवळीचा पाहायला मिळतोय। आज भलेही या ठिकाणची झाडे छोटी असेल, मात्र भविष्यात ज्यावेळी मयताला या ठिकाणी अनेक नागरिक येतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी सावली म्हणून हे झाडं एक नंदनवन बनून या गावची शान या स्मशानभूमीत वाढवत आहेत। या ठिकाणी पाणी पुरवठा व्हावा म्हणून स्वखर्चातून अरुणजी यांनी आपल्या निधीतून या ठिकाणी विद्युत जल उपसा पंप या बोरवेलला लावून झाडांना पाणी पुरवण्याचं काम सुरू केलंय। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मडे, एमएच बिंदासच्या बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी या गावामध्ये। अनेक महाराष्ट्रातील दौऱ्यामध्ये अनेक बिंदास सरपंचाचे चेहरे आणि गावाचा कर्तृत्ववान चेहरा, विकास कामे आणि प्रलंबित समस्या यावरती आपण आज विविध शोच्या माध्यमातून अनेक सरपंचांशी चर्चा केली आहे। आजही अशाच अनेक सरपंचापैकी एक मुख्य चेहरा, बिंदास सरपंच अरुणजी आपल्यासोबत आहेत या कार्यक्रमामध्ये। बिंदास सरपंच या कार्यक्रमासाठी आज आपण आलो आहेत पळशी झाशी या गावामध्ये आणि माझ्या पाठीमागे जो हा परिसर बघत आहात आपण, हे या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये हिरवी झाडं पाहायला भेटत आहेत या ठिकाणी आणि बोरवेलची पाईपलाईन या ठिकाणी आहेत। एक छोट्याशा बोरच्या आधारे या झाडांना जगवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न या सरपंचांनी केला आहे। उन्हाळ्यात देखील ही झाडं जगावीत अशी त्यांची इच्छा आहे। मित्रांनो, ही काही नंदनवन नाही आहेत किंवा ही काही गार्डन नाही आहेत, तर ही आहे पळशी झाशी या गावची स्मशानभूमी। हिंदू स्मशानभूमीमध्ये आपण उभा आहोत आणि माझ्यासोबत या ठिकाणी गावचे ग्रामसेवक आहेत, गावचे सरपंच आहेत। अरुणजी, खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचंही या कार्यक्रमामध्ये। आणि जी पाठीमागे ही जी इमारत दिसत आहेत ही स्लॅबमध्ये अतिशय पक्क्या मजबूत बांधकामाची ही हिंदू स्मशानभूमी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। खरं तर कार्यक्रमाची सुरुवात स्मशानभूमीपासून सुरू केली, याचं कारण असं आहे की कुठेतरी नवीन बदल व्हायला हवा आणि लोकांच्या मनातील असलेल्या ज्या आपण ज्याला म्हणतो जे काही विचार आहेत पूर्वापार चालत आलेले ते दूर व्हावेत, हा आमचा एक उद्देश आहे। अरुणजी, या शोमध्ये आला तुम्ही, खूप खूप धन्यवाद। सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही या गावचा पदभार स्वीकारला एक सरपंच म्हणून आणि आपल्या कार्यकर्तृत्व प्रणालीमधून गावासाठी असा एक भव्य दिव्य असा हा उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवला आहे की दुष्काळातही महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळाचं वातावरण पाहायला भेटतंय, दुष्काळातही तुम्ही ही जी झाडे जगावलीत, तर हे नेमकं तुम्हाला कसं सुचलं आणि स्मशानभूमीत झाडं लावावी असं का वाटलं? स्मशानभूमीत झाडं जगवा म्हणजे असा उद्देश झाला की ज्यावेळेस प्रेत यात्रा घेऊन येतात जे बाकी लोक, बरोबर, त्यावेळेस त्यांना बसण्याकरता सावली, बरोबर, अजून पर्यावरणाच्या दृष्टीने झाडाच्या संगोपन व्हावं या उद्देशानं, बरोबर, झाडाचं हे केलं। सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे की प्रेत अंत्ययात्रा ज्या वेळेस स्मशानभूमीमध्ये येत असते आणि अंत्ययात्रा आणल्यानंतर रखरखत्या उन्हामध्ये त्या मयतेच्या कार्यासाठी आलेले जे काही ग्रामस्थ असतात, नातेवाईक असतात, त्यांना तळपत्या उन्हात थांबावं लागतं। एक वातावरण बदल व्हावा आणि निसर्ग निर्मिती या जागेमध्ये व्हावी, या ठिकाणी हा अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी केला आहे। कुठल्या योजनेतून झाला आहे, कसं झालं आहे? तर आपल्या सोबत ग्रामसेवक आहेत। दादा, काय नाव तुमचं? माझं नाव हेमंत देशमुख। हेमंतजी आपल्यासोबत आहेत। कुठल्या निधीतून तुम्ही एवढा चांगला प्रकल्प या गावासाठी राबवला? हे जे स्मशानभूमीचं बांधकाम आहे हे आपल्या जनसुविधा योजनेअंतर्गत झालेलं आहे आणि जे हे वृक्षसंगोपनाचं काम चालू आहे हे आपल्या रोजगार हमी योजनेमार्फत सुरू आहे, MRGS मध्ये। मित्रांनो, बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये सुरुवात केली आहे हिंदू स्मशानभूमीपासून। आणखी बरंच काही पळशी झाशी या गावामध्ये जाणार आहोत। गावचं ग्रामदैवत, गावची विकास कामं आणि गावचा मुख्य चेहरा असलेले सरपंच म्हणजेच बिंदास सरपंच, ज्यांची बिंदास कामे आज आपण या शोमध्ये बघणार आहोत। मी प्रवीण माडे आपल्यासोबत आहात। पाहत राहा MH बिंदास न्यूज, कुठेही जाऊ नका। बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये बरेच काही नवीन। मित्रांनो, झाशी पळशी या गावची स्मशानभूमी आपण बघितली आणि गावातील प्रत्येक गोष्ट जी सरपंचांच्या कारकिर्दीमध्ये ग्रामस्थांच्या उपयोगात येईल अशी पाहण्याजोगी या ठिकाणी आहेत।
मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी सरपंचांची कार्यकर्तृत्व दाखवताना अनेक विविध अनुभव टीम बिंदासला आले आहेत. त्यापैकी काही अनोखे अनुभव या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टीम बिंदासच्या या माहितीपटामध्ये, या विशेष प्रोग्राममध्ये तुम्हाला ते आम्ही दाखवणार आहोत. आपल्यासोबत आता या गावच्या विकास कामाविषयी चर्चा करण्यासाठी गावचे सरपंच आहेत अरुणजी मारोळे, त्यानंतर गावच्या उपसरपंच आहेत विमलताई अरुण तायडेत आणि या गावचे ग्रामसेवक आहेत हेमंतजी देशमुख. मित्रांनो, बऱ्याचदा गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांचं संगनमत जर नसेल तर गावची विकास कामं होत नाही, हे आम्हाला पाहायला मिळालं. मात्र या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच सर्वजणांचा एकत्रित समन्वय या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या समन्वयातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी समोर आली ती म्हणजे विकास. अरुणजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला विचारू इच्छितो की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच होण्यापूर्वीची या ठिकाणची आणि तुम्ही सरपंच झालात, तुमच्या अंतर्गत बरेचसे प्रश्न मार्गी लागलेत, तर सरपंच पदावर तुम्ही केव्हा आलात आणि सरपंच पदापर्यंत येताना तुम्हाला कशा पद्धतीचा संघर्ष करावा लागला, म्हणजे लोकांनी कसं निवडून दिलं, काय सांगाल? लोकांनी विकास कामं होती ही अपेक्षा ठरवून निवडून दिलं. 2015 मध्ये तुम्ही निवडून आलात. 9/9/2015ला तुम्ही निवडून आलात. तर निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कुठलं विकास कार्य तुम्ही हाती घेतलं? सर्वप्रथम स्मशानभूमीचं घेतलं, नंतर सचिन तेंडुलकरच्या रस्त्याचं घेतलं, नंतर अजून जे विविध कार्यक्रम आहेत की नियोजन मंडळातून, DPTCतून, मंत्रालयातून जे होतील त्यासाठी खूप प्रयत्न केला. बरोबर. परंतु काही राजकीय अडचणीतून म्हणजे ते कार्यक्रम करत असताना जे विरोधक आहेत, म्हणजे ते नाव नाही घेऊ शकत मी, तर त्यांचा म्हणजे खूपच त्रास झाला. विरोधक म्हणजे गावातले नाही, विकासाच्या कामासाठी विरोध करण्यासाठी विरोधक म्हणजे सत्ताधारी राजकीय पुढारी. बरोबर. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या या टांगखिचीपणामुळे या ठिकाणी गावच्या विकासामध्ये काहीशी अडचण आल्याचं अरुणजींनी आपल्याला सांगितलं आहे. आपल्यासोबत उपसरपंच ताई आहेत. ताई, तुम्ही जेव्हा उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा एक महिला उपसरपंच म्हणून तुम्हाला कसं वाटलं, काय सांगाल? चांगलं वाटलं. चांगले लोकांनी सहकार्य पण दिलं, चांगले वागले, चांगले बोलले, चांगले राहिले आणि त्या विकासाचे कामंसुद्धा आम्ही चांगलेच केले. एक महिला उपसरपंच असताना देखील तुम्हाला तुमच्या या गावामधून चांगल्या कामांचं या ठिकाणी अनुभूती आली, तर सरपंच, ग्रामसेवक आणि तुम्ही या सर्वांनी मिळून गावचा चेहरा बदलण्यासाठी अनोखे प्रयत्न या ठिकाणी राबवलेत. तर सरपंचांचं असं एखादं उल्लेखनीय कार्य तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे काम खूप चांगलं केलं त्यांनी, असं एखादं काम? जे समाज मंदिराचं आहे ते काम चांगल्याच प्रकारे झालं आणि करत राहिलं. यापूर्वी समाज मंदिर नव्हतं का तुमच्या गावामध्ये? होतं, आहे ना, पण ते बांधकाम थोडं हे झाल्यामुळे मग ते प्रस्तावामध्ये बांधकाम सांगितलं आणि त्यांनी सपोर्ट दिला, चांगल्या प्रकारे काम केलं. म्हणजे अगदी जाती धर्माचं कुठलंही या ठिकाणी बंधन न बाळगता सर्व धर्मसमभाव जपत या ठिकाणी अरुणजींनी पहिल्यांदाच सरपंच होताच या गावचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला. अगदी हिंदू स्मशानभूमी देखील आपण बघितली मागच्या काही फुटेजमध्ये आणि त्यानंतर आता गावची कामं देखील आपण बघणार आहोत. आणि ताईंनी सांगितलं की समाज मंदिरासाठी देखील त्यांनी तितकाच चांगला प्रयत्न केला, प्रस्ताव दाखल करून अगदी रितसर असा चांगल्या पद्धतीचा उपक्रम हाती घेतला. तर आपल्यासोबत गावचे ग्रामसेवक आहेत जे अरुणजींना या गावच्या विकास कार्यामध्ये नितांत मदत करत असतात. अरुणजी, सरपंचांचं जे पदभार स्वीकारल्यानंतर उल्लेखनीय पहिलं कार्य कुठलं आणि कसं केलं, तुम्ही त्यांना कसा सहयोग केला, काय सांगाल? त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हे जे ग्रामपंचायत आहे, हे ग्रामपंचायतला वॉल कंपाऊंड नव्हता आणि इथे समोर खूप म्हणजे गारा वगैरे होत होता. तर सगळ्यात आधी त्यांनी 14व्या वित्त आयोगातून आपल्या या ग्रामपंचायत इमारतीला वॉल कंपाऊंड आणि इमारत परिसरात हे पेवर ब्लॉक बसवण्याचं काम हाती घेतलं. आणि नंतर पाण्याचा प्रश्न जो महिलांना इथे म्हणजे हँडपंप आहेत तिथून महिलांना हापसून पाणी न्यावं लागत होतं, यामध्ये बरंच श्रम आणि वेळ जात होता. परंतु त्यांनी अशी कल्पना काढली की मी तुम्हाला म्हणजे ग्रामपंचायतला स्वखर्चातून मोटर प्रोव्हाइड करतो. त्यांनी त्या 5 ठिकाणी मोटर प्रोव्हाइड केला आणि ग्रामपंचायतमार्फत तिथं टाकी आणि स्टँडचं काम करण्यात आलं.
त्यामुळे काय झालं की जे महिलांचे पाणी हापसण्याचे श्रम आहेत ते वाचले आणि पाणी म्हणजे बटन दाबताच पाणी त्यांना मिळू लागलं. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासह गावातील मुख्य रस्ता अतिशय सुशोभित पेवर ब्लॉकने करण्यात आला आहे. या ठिकाणची स्वच्छता अप्रतिम अशा पद्धतीची पाहायला मिळते. गावामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी विकास कामांवरती चर्चा केली आहे, गावची विकास कामे चांगली आहेत, सरपंचाची कामं चांगली आहेत, मात्र तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राजकारण खूप अशा गलिच्छ पद्धतीचं पाहायला मिळालं. या ठिकाणी आपल्यासोबत या गावचे ग्रामस्थ आहेत. दादा, काय नाव तुमचं? केशव नथुजी घाटे. केशवजी आपल्यासोबत आहेत. तुमच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न, जसं एस टीबद्दल बोलले तुम्ही, गावात एस टी येत नाही, तर त्या संदर्भात नेमकं काय तुम्हाला भूमिका काय? या ठिकाणी 1972 साली खामगाव ते पळशी एस टी मुक्कामी होती. गावातल्या लोकांची सोय होत होती, विद्यार्थी सोय होत होती, परंतु गेल्या 15 वर्षापासून ती एस टी बंद आहे. काय कारणानं बंद आहे? काय रस्त्यामुळे? गावाला जो जोडणारा रस्ता आहे, आत्ताच आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता अरुणजी सोबत, ज्यावरती चर्चा झाली आहे, त्यांनी नाव न घेता त्या रस्त्याची शोकांतिका देखील टीम बिंदासकडे मांडली आहेत. आणि संबंधिताकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील. गावच्या वतीने रस्त्यासाठी बरेच वेळा ग्रामस्थांना आम्ही लोकांनी सगळं मिळून आमरण उपोषण आंदोलन केली, परंतु आमच्या रस्त्याचा अद्याप झालेलं नाही. की रस्ता हा नाल्या नाही, त्यामुळे एस टी येऊ शकत नाही. तर आता गाववाल्याचे हात टेकले, सामान्य माणसाचे हात टेकले की बाबा वरून जर होत नाही तर गावच्या जनतेने सगळं कार्य केलं. बरोबर. पण वर आजही त्याचे तुम्ही आपल्याला लागले आहेत. आम्ही किती वेळ त्याच्या बातम्या छापल्या, उपोषण केले, आंदोलन घ्यायचे, पुढे आम्ही तुम्हाला सादर करू शकतो. बरोबर. याच्यापुढे सामान्य जनता काय करू शकणार आहे? सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी रस्त्याची आहेत. गावाकडं ज्या पद्धतीनं कितव्या साली म्हटले काका तुम्ही? 1972 साली. 1972ला एस टी गावामध्ये येत होती मुक्कामी आणि त्यावेळेला गावचा विकास कमी होता. आता गावचा विकास झाला, मात्र गावात एस टी येणं बंद झालं. म्हणजे कुठेतरी परिस्थिती विरोधात चालली आहेत आणि याला कारणीभूत कोण आहेत ही सांगण्याची गरज प्रेक्षकांना देखील नाही. संबंधित प्रशासन देखील याची निश्चितच दखल घेणार आहे. आणि आपल्यासोबत या गावचे तरुण आहेत. दादा, काय नाव तुमचं? मी जरा श्याम वाघ आहे. श्यामजी आपल्यासोबत आहेत. गावचे सरपंच आणि गावची व्यवस्था याबद्दल काय सांगाल? गावची सरपंच व्यवस्था अशी ते जवळपास बऱ्यापैकी चांगली आहे, पण गावाचे जे मेन प्रश्न आहेत, जवळपास आता प्रश्न आहे म्हटलं, एक तर गावाचा रस्ता, गावबाह्य प्रश्न म्हणजे गावबाह्यचे प्रश्न आहेत. एक तर गावाचा रस्ता आणि गावाची पाणी टंचाई जी आज भरपूर प्रमाणात जास्त वाढली आहे. ते पाणी टंचाई जर दूर केली तर जवळपास हा प्रॉब्लेम आहे, गावाचा जो सरपंचाविषयी येणारा प्रॉब्लेम हा दूर होते निश्चितपणे. तुमच्या गावामध्ये सरपंचांनी हातपंप काढून त्या ठिकाणी मोटर वगैरे बसवली आहेत, तर त्याचा महिला भगिनींना कशा पद्धतीने फायदा? निश्चितच त्यांचा जो बसवला आहे त्याचा जेणेकरून बराच फायदा झाला, जेणेकरून त्यांना तपलीक जी होते जे आपसायची, ती तपलीक आज रोजी बटन दाबल्यानंतर पाणी आहे. बरोबर आहे. पण तेच का आता सध्या पाणी टंचाई अशीच असली आहे की त्याच्यामध्ये पाणीच नाही आहे. बोरमध्ये पाणी आटवत आहे, त्याच्यानं आता भीषण टंचाई ही अशी दिसून येत आहे. आपल्यासोबत राजेंद्रजी आहेत ससाने, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. राजेंद्रजी, सरपंचांच्या कामाबद्दल आणि राजकीय अनास्थेबद्दल काय सांगाल? गावची या ठिकाणी द्विधा अवस्था अशी आहे की गावाला सरपंच चांगले मिळालेत, पण सरपंचाकडून निधी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. काय सांगा? असं मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मी स्वतः या गावाच्या माहिती करिता आलो होतो, माहिती घेतली. माहिती दरम्यान सरपंच इथले चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनं कामं करतात, परंतु शासकीय स्तरावरून निधी कमी प्रमाणात किंवा निधी येत नसल्यामुळे या ठिकाणचे काही विकास कामं खोळंबलेले आहेत. आपल्यासोबत या गावचे ग्रामस्थ आहेत. सर, तुमचं काय नाव? डॉक्टर राजेंद्र मारोडे. डॉक्टर राजेंद्र जे आहेत, तर तुम्ही या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय या ठिकाणी करत आहात आणि वैद्यकीय व्यवसाय करताना आरोग्य संदर्भात तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की गावाअंतर्गत जी घाणीचं साम्राज्य पूर्वी होतं, आता पेवर ब्लॉक वगैरे पाहायला मिळालं आहे, तर रुग्णांचं प्रमाण पहिल्या 2015च्या पूर्वी आणि 2015च्या नंतर कशा पद्धतीचं जाणवलं? रुग्णांचं प्रमाण या वेळेस कमी झालेलं आहे. सर, याचं कारण काय? ताईंना तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ताई, एक महिला म्हणून पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागते. तुमच्या गावामध्ये ज्या 2015ला अरुणजींनी पदाचा पदभार स्वीकारला आणि पाण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका आम्हाला पाहायला मिळाली. गावात शिरतानाच त्यांनी देखील ते काही दृश्य आम्ही बघितले, स्मशानभूमीमध्ये देखील आम्ही काही दृश्य बघितले. तर पूर्वीची पाणी परिस्थिती कशी होती आणि अरुणजींच्या कार्यकाळामध्ये पाण्याची परिस्थिती कशी राहिली, काय सांगाल? एक महिला म्हणून काय यातना होतात आणि आता त्याचा कसा लाभ झाला?
पाण्याची खूप अडचण होती, भांडणंसुद्धा होत होते. पण ज्यावेळेला अरुणजी सरपंच झाले, हां सरपंचांनी जे काम केलं त्यामुळे खूपच म्हणजे आनंद वाटला, बायांना शांती मिळाली, बरं वाटलं की चला बुवा यांनी खूप चांगलं काम केलं. मशीनसुद्धा बसून दिली, बटणावर आता पाणी घेत आहेत सगळ्या बाया. बटनावरती पाणी मिळतं, हातपंपाची गरज नाही. प्रत्येक गावामध्ये हातपंप आहेत, सरपंचाच्या विविध भूमिका आहेत. मात्र काहीतरी आपलातून कामगिरी करणारे महाराष्ट्रातील असे अनोखे सरपंच अरुणजी सारखे आपल्याला पाहायला मिळालेत. जिथं हातपंप होते ते हातपंपाच्या जागेवरती त्यांनी मोटारी बसवल्या आहेत, विद्युत जलउपसा पंप बसवलेत आणि आता बटन दाबलं की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जाणवते. महिलांचा सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, गावाकडची सगळ्यात मोठी समस्या जर असेल तर फक्त पाणी प्रश्न आहेत. अरुणजी, बऱ्याच गावामध्ये आम्ही जेव्हा जातो तर पाण्याची प्रलंबितता, पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतात. मात्र तुमच्या गावामध्ये आता अनोखा प्रकल्प या ठिकाणी पाहायला मिळालात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहेत की तुम्ही ते स्वखर्चातून जवळपास 5 ते 6 हातपंपाच्या ठिकाणी तुम्ही विद्युत मोटारी दिल्या, जलउपसा पंप. तर बऱ्याच ठिकाणी सरपंच बघितले दावी, पण काही ठिकाणी पैसे खाणारे सरपंच पाहायला मिळालेत. हे पैसे देणारे सरपंचापैकी तुम्ही एक आहात. तर तुम्हाला नेमकं का असं स्वखर्चातून हे काम करावं असं वाटलं? का नेमकं तुमचं काही याच्याशी देणं घेणं नाही, तुम्ही कुठला ग्रामपंचायतचा निधी घेतला नाही, तर मग सगळं स्वतःहूनच करायचं, स्वतः पैसे खर्च करायचे आणि गावासाठी करायचं, हे का केलं आणि कसं सुचलं? ज्यावेळेस मी इलेक्शनकरता उभा राहिलो प्रथम, त्यावेळेस म्हणजे बायाचे हाल पाहून त्याच वेळेस मी संकल्पना केली की आपल्याला काहीतरी पाण्यासाठी विशेष करणं आहे. बरोबर. म्हणून तो मी मग प्रकल्प राबवला होता. बरोबर. आमदार खासदारांकडून किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडून तुम्हाला काही निधीची उपलब्धता वगैरे? आता निधीची म्हणजे निधी करता त्या ठिकाणी तर आम्हाला आमचे दरवाजेच बंद आहेत. तुमचे दरवाजे बंद आहेत, तुम्हाला निधी मिळत नाही? हो, म्हणजे त्यांच्याकडे मी बरेच वेळा गेलो. आता कोण आमदार असतील, कोण खासदार असतील, नाव नाहीत माहीत मला. बरं. पण ते त्यांच्याकडे आमची म्हणजे हेच होऊ शकतो, म्हणजे आमची म्हणजे निधीची पूर्तता झाली नाही. समजा आम्ही इकडून तिकडूनही आणण्याचा प्रयत्न केला, त्यात आमचा ते व्यत्यय करण्यासाठी आहेतच. बरोबर आहे. म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आम्हाला अरुणजींनी सांगितला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी इतकं गलिच्छ पद्धतीचं राजकारण सुरू असतं आणि त्या राजकारणाचे पडसाद या झाशी पळशी गावामध्ये उमटले आहेत. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती की बराचसा निधी या गावाला मिळणार होता आणि राजकीय टांगखिची पद्धतीमुळे तो वाढला गेला. आजपर्यंत एकही सरपंच मंत्रालयात सचिव, ग्रामसेवक, ग्रामपंचायतची लिपिक आणि सदस्य घेऊन मुंबईच्या 4 वाऱ्या मी केल्या स्वतःच्या स्वखर्चानं. बरोबर. तिथं आम्ही प्रस्ताव टाकले. आपल्या ग्रामविकास मंत्री जे आहेत, नाव नाही माहीत मला, ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे प्रस्ताव दिला. अजून एक ते तुमचे ग्रामविकास राज्यमंत्री, त्याचे नाव नाही माहीत, त्यांच्याकडे प्रस्ताव दिला. ती आमची म्हणजे केराची टोपली त्यांनी हे केली. आजपर्यंत म्हणजे एवढे प्रस्ताव टाकला की या गावाचं म्हणजे भविष्य असं उज्ज्वल करून देत होतो. आज आमच्या या गावात शंकरगिरी महाराज संस्थान म्हणून आहे, ब वर्गाचा भेटला नाही बापू, क वर्गाचा दर्जा भेटलेला आहे. आज रोजी जर खासदार साहेब किंवा आमदार साहेब यांनी काहीतरी प्रयत्न केले असते तर या ठिकाणी ब वर्गाचा दर्जा निश्चित मिळाला असता, पण या गावाचा सर्वांगीण विकास झाला असता. पण ते कोणी करायला तयार नाही. त्या प्रस्तावासाठी ते जे कागदपत्राची जे पूर्तता पाहिजे त्याला सगळ्यांना केराची टोपली दाखवली, त्याला केराची टोपली दाखवली. आणि आतापर्यंत त्या कार्यक्रमासाठी मी एवढा खर्च केला की आता आमचे ते सचिव साहेब आहेत, ते माहीत आहे. आमचे लिपिक आहेत सुधाकर भाऊ शिरसोले, त्यांना विचारा. तुमच्या गावामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांची अनास्था आम्हाला निश्चितच पाहायला मिळाली. ग्रामीण विकास मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, त्यांची काय कार्यप्रणाली आहेत, गावाकडे कितपत लक्ष आहे, जरा त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातून बाहेर पडून देखील महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात त्यांनी जाण्याची गरज आहे. आणि गावातील कशा पद्धतीने विकासाला अडसर होत आहेत या राजकीय पुढाऱ्यांना पायबंद घालण्याची खरी गरज आहे. या ठिकाणी जे राज्यस्तरीय असेल, देशामध्ये गाजलेले जे महान
खेळाडू आहेत सचिनजी तेंडुलकर, त्यांच्याकडून देखील 10 लाख रुपयाचा निधी या गावाच्या विकासासाठी मिळाला. मित्रांनो, राजकीय कार्यकर्ता, राजकीय पुढारी या कामी आला नाही या विकास कामासाठी, मात्र एक खेळाडूने याची दखल घेतली. 10 लाख रुपयाचा निधी मिळाला. त्या 10 लाख रुपयामध्ये तुम्ही काय केलं? 10 लाख रुपयात सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला 5 लाख रुपयाचा, आणि 5 लाख रुपयाचे सौर ऊर्जेचे लाईट लावले. बरोबर. मी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे कोणीतरी पालकमंत्री आहेत त्यांच्या निवासस्थानी सुद्धा गेलो होतो. त्यांचं नाव बी आठवत नाही मला, ते पोरक्यात जिल्ह्यातले आहेत कोणते आहेत तर त्यांना मी आमच्या गावची व्यथा सांगली. त्यांच्या बंगल्यावर गेलो मुंबईला, त्यांनी सुद्धा कोणत्या प्रकारचं लक्ष दिलं नाही. अजून एक शिक्षक मतदारसंघात कोणतरी आमदार आहेत म्हणतात, त्यांनी आम्हाला एक पहिलं पत्र दिलं की बा तुम्हाला 3 लाख रुपये मंजूर. ते मी नियोजन मंडळात त्याचा पूर्ण आपलं काय म्हणतात त्याला काय म्हणतात बाप्पू आपण ते काय केलं होतं? नाही आपण TS वगैरे त्या रस्त्याच्या कामाचे TS वगैरे सर्व केले. ते केल्यानंतर नियोजन मंडळात पाठवलं. नियोजन मंडळात परत गेलो तर त्यांचं परत पत्र आलं की बा हा निधी माझ्या निधीतून न देता नियोजन मंडळातून करा. ते जर तेवढं काम जर करायचं असतं ते आम्ही केलं असतं ना. नियोजन मंडळ आम्ही त्यांच्याकडे म्हणजे 4 वेळ गेलो. अमरावतीला असतात ते, कोण आहेत काय सांगा ते, असं माहीत पडलं की बा ते आपले शिक्षक आमदार आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो. मित्रांनो, सगळ्यात मोठी राजकीय अनास्था या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या शिक्षक मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी एक पत्र दिलं होतं निधी संदर्भातचं. त्या पत्राला या जिल्ह्यातीलच काही राजकीय लोकांनी अडकूत घातली आणि ते पत्र अडवलं आणि गावचा विकास थांबवला. शोकांतिका आहेत. अशा राजकीय पुढाऱ्यांकडून काय अपेक्षा जनतेने करावी? जी गावाच्या विकासात अडचण करतात ती तालुक्याचा आणि जिल्ह्याचा तसेच राज्याचा काय विकास करणार, हा एक न सुटणारा प्रश्न आहे. आपण एक प्रश्न ग्रामसेवकांसाठी आहेत. आपल्यासोबत हेमंतजी आहेत. हेमंतजी, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी, ज्या पद्धतीनं तुम्ही आत्तापर्यंत कार्यप्रणालीमध्ये सहभागी झाला, सरपंचांना योगदान दिलं आणि उत्कृष्ट अशा पद्धतीची कामे केलीत, तर एक ग्रामीण लेवलला कुठेतरी एक चढाओढीचा एक विरोध जाणवत असतो सतत. तर तो या ठिकाणी तुमच्यावरती काही दबाव तंत्राचा वापर करून आणि तुम्हाला कुठं अडवणूक करण्यात आली, विकास हे करू नका ते करू नका, किंवा एक कुठेतरी खच्चीकरण व्हावं काम करताना, असं काही जाणवलं का? नाही, तसं काही जाणवलं नाही. कारण आमचे म्हणजे सरपंच आहेत हे सर्वांना विश्वासात घेऊनच काम करत आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना गावातून चांगल्या कामाकरता असा विरोध असा झालेला नाही आहे. उलट त्यांना पाठिंबाच दिलेला आहे. निधीच्या बाबतीत तर आपण आता अरुणजीसोबत चर्चा केली की त्यांनी निधीच्या बाबतीत सविस्तर असा खुलासा केला आहे. तर तुमच्या माहितीस्तव 14व्या वित्त आयोगाच्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रामपंचायतचा कुठला निधी मिळाला आहे का? 14व्या वित्त आयोगाव्यतिरिक्त आपल्या इथे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता आणि नाली याकरता आपल्याला निधी मिळालेला होता. त्यातून रस्ता आणि नालीचे काम झालेले आहे. तसेच दलित वस्ती सुधार योजना या अंतर्गत आपल्या इथे सरपंच झाल्यापासून म्हणजे 6 रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे 6 रस्ते आणि 4 नगरांमध्ये नाल्यांचं बांधकाम झालेलं आहे. आणि यावर्षीसुद्धा आपले 7 कामं प्रस्तावित आहेत. त्यापैकी आपल्याला 3 कामाला मंजुरात मिळालेली आहे. आणि या व्यतिरिक्त जिल्हा क्रीडा विभागामार्फत व्यायामशाळा आपल्या इथं 7.5 लाख रुपयाची मंजूर झालेली होती. तिचंसुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. आणि आपलं जनसुविधेअंतर्गत स्मशानभूमीचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत मंदिरामध्ये इथे जे शंकरगिरी महाराज संस्थान आहे तिथे भक्त निवासचं काम यावर्षी प्रस्तावित आहे. याआधी त्यातून पेवर ब्लॉक आणि वॉल कंपाऊंडचं काम झालेलं आहे तिथे. अरुणजी, राजकीय विरोध या ठिकाणी झाला आहे. राजकीय विरोधाचा प्रचंड संघर्ष तुम्हाला करावा लागला आहे. या ठिकाणी निधी आणताना जो काही विरोध झाला आहे तो विरोध प्रत्येक ठिकाणी होतो, परंतु तुमच्या गावामध्ये त्याची तीव्रता अधिकच पाहायला मिळाली. तुमच्या बाबतीत ती तुमच्या वैयक्तिक विचाराला अनुसरून आहे की गावाच्या विकासाला अनुसरून आहे, हे मात्र काही झालं नाही. तेच तर थोडंसं स्पष्ट करा. नाही, वैयक्तिक म्हणजे फक्त हा माझा समाज पाटील समाज की बा पाटील समाजाचा आहे बस, म्हणून तुम्हाला निधी द्यायचा. आतापर्यंत आमच्या गावात तांडा वस्ती नावाची वस्तूच नव्हती. म्हणजे आमचे जे काहीतरी राजकीय जे आहेत इथचे मेन
त्यानं तांडावस्तीच मी दाखवली. मी सरपंच झालो त्यावेळेस मी प्रथम तांडावस्तीचा निधी आणला. त्या ठिकाणी म्हणजे तांडावस्तीचा उल्लेखच नव्हता की तांडावस्तीच नाही, तांडावस्तीत म्हणजे धनगर समाज येते. त्यांनी तो धनगर समाजच उडून टाकला होता. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तुमच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी 500 लोकांना नळ कनेक्शन मिळालं आहे. जवळपास 850पेक्षा जास्त घरं आहेत आणि विरोधकांचं तुमचं समीकरण चांगलं आहे, जुळतं मिळत आहेत. मात्र अंतर्गत जे राजकारण आहे, तालुका लेवलचं असेल, जिल्हा लेवलचं असेल, गावचं राजकारण नाही आहे. गावातलं राजकारण काहीच नाही. हे जे तालुका लेवलचं आहे, जिल्हा लेवलचं आहे, हेच फक्त. आम्ही तुमच्या गावात शिरलो, गावाची परिस्थिती चांगली आहे, मात्र गावाला जोडणारा रस्ता फार दगडाचा जाणवला. त्याबद्दल काय सांगाल? आता मी प्रथम म्हणजे सुरुवात किती कोणासाठी झाली आपल्या आमदार साहेबाची हे माहीत नाही मला. 2009मध्ये प्रथम पहिली सभा आम्ही त्या रस्त्यासाठी माननीय कृष्णराज येंगडे यांच्या विरोधात आम्ही गेलो. यांची चूक झाली हे आम्ही मान्य करतो आणि यांना आम्ही हे केलं. तर त्यांनी त्या सभेत आम्हाला 2009मध्ये 9 साली आम्हाला त्यांनी सांगितलं की बा तुमचा गावाचं डांबरीकरण करून देऊ. तेव्हापासून आमच्या रस्त्याची अशी दुर्दशा आहे की कोणीच पाहून नाही राहिलं तरी. आतापर्यंत मी कित्येक वेळा आमदार साहेबाकडे गेलो, प्रधानमंत्री सडक योजनेत टाकायचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री सडक योजनेत पत्र दिलेलं आहे. मी प्रत्यक्ष मंत्रालयात जाऊन त्याची लागलं तुम्ही माझ्याजवळ पोहोचाय. म्हणजे हे सगळं असताना देखील या ठिकाणी या रस्त्याची अनास्था आहेत आणि विद्यमान आमदार गेली 10 वर्षापासून या तालुक्याची आमदार पद भोगताय आणि पद भोगत असताना या ठिकाणी गावचा महत्त्वाचा प्रश्न, गावाला जोडणारा मुख्य रस्ता आजही दगडगोट्यांनी त्यांचं स्वागत करतो आहेत. विधानसभा तोंडावर आहेत, निश्चितच आमदार या गावात पुन्हा येतीलच आणि त्यांना या गोष्टीची आठवण टीम बिंदासच्या या प्रोग्राममधून होणारच आहे. तरी ग्रामस्थ देखील या गोष्टीची आठवण करून देणार आहेत. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आणखी एक प्रश्न आहे की व्यायामशाळेचा जो विकास योजना अंतर्गत तुम्ही जे बांधकाम केलं, तरुणांसाठी सर्वात मोठा प्रेरक उपक्रम तुम्ही घेतला, तर तो कधी आणि कसा केला? तो 2016-17मध्ये घेतला. त्याच्यातही असाच अनुभव आला. त्यावेळेचे जे क्रीडा अधिकारी होते, काय करणे होतात, जाधव साहेब होते, त्यांच्या प्रयत्नानं जे झालं ते त्यांनी म्हणजे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली न येता त्यांनी जो आम्हाला निधी दिला तोच होता एक शूरवीर साहेब की निधी देणारा. त्याच्याकरता म्हणजे ते प्रयत्न झाले होते की बा या गावाला पहिली व्यायामशाळा दिलेली आहे, नंतर देता कशी. आता पहिली व्यायामशाळा दिला की नाही हे तर मला तर काही माहीत नाही, पण 2-2 व्यायामशाळा देता कशा. तर मी माझे क्रीडामंत्री गुलाबराव गावंडे आहेत अकोलेचे, त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे जाऊन त्यांना ही सर्व कल्पना दिली की बा असं असं याच्यात हेच होऊन राहिलं. तर गुलाबराव गावंडे साहेबांनी त्या साहेबांना सांगितलं. तसं ते साहेब म्हणजे त्यांनी शेवटी जायच्या दिवशीच बदली व्हायच्या अगोदरच्याच दिवशी त्यांनी आमचं कार्यक्रम करून दिला. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने या गावाची विकास कामं, गावातील अडथळे आणि गावातील प्रलंबित समस्याबद्दल गावचे सरपंच अरुणजी मारोळे असतील, उपसरपंच विमलताई आहेत आणि ग्रामसेवक आहेत आपल्यासोबत हेमंतजी, यांच्याशी आपण आज या विषयावरती चर्चा केली. तुम्ही आता फुटेजमध्ये ज्या पद्धतीने पाहताय गावामधील विविध प्रभागात केलेली विकास कामं कशा पद्धतीने यांनी राबवली आहेत आणि स्वबळावर गावचा चेहरा बदलण्यासाठी या बिंदास चेहऱ्याने जे काम केलं आहे त्या बिंदास चेहऱ्याला, बिंदास सरपंच यांना बिंदास टीमचा सलाम. मित्रांनो, ग्रामपंचायतचा आदर्श आणि प्रेरणादायी उपक्रम अरुणजी यांच्या अखत्यारीत राबवण्यात आला आहे. या ठिकाणी पाणी उपशासाठी बसवण्यात आलेले हातपंप काढून स्वतःच्या खर्चातून सुमारे 5 हातपंपाच्या ठिकाणी जल उपसा मोटारी बसवून त्या ठिकाणी टाक्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. म्हणजे महिलांची वटकंती आणि त्रास अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळाले. जेव्हाही महिला या ठिकाणी जातात बटन दाबताच पाणी उपलब्ध होते. गावांतर्गत सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक आणि सिमेंटने व्यवस्थित असे सुटसुटीत करण्यात आले आहेत. गल्लीबोळात देखील रस्त्यांचं प्रमाण तितकंच सुटसुटीत आणि चांगलं आहे. शिवाय गावातील गटार योजना देखील चांगल्या पद्धतीची आहेत, ज्यामुळे रोगराई पसरण्यास कुठेतरी बांध घातला जातो. ही आहे या गावची कमान. अतिशय सुशोभीकरणातून गावची शान म्हणून ही कमान आजही दिमाखात उभी आहे. यामुळेच गावची एक नवी ओळख पाहायला मिळाली.
तसेच सर्व धर्म सहिष्णुता ही मूल्य जोपासत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेभोवती भव्य असे संरक्षक भिंतीचं बांधकाम मजबूतीकरण या ठिकाणी अरुणजी म्हारोळे तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आले. लवकरच या ठिकाणी सभागृहाचं देखील काम प्रस्तावित आहे. राजकीय विरोध पत्करून राजकीय अनास्था स्वीकारून राजकीय निधीच्या बाबतीत जी काही टांगखेच झाली ती खरोखरच या ठिकाणी टीकादायक आहेत आणि गावातील विकास कामांमध्ये तालुकास्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल अशा राजकीय लोकांनी हस्तक्षेप न केलेलाच बरा याचं उत्तम उदाहरण जर म्हटलं या ठिकाणी तर या झाशी पळशी गावचं पाहायला मिळालं. शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न अरुणजी की तुम्ही आज वयाच्या ज्या काही 59 वर्षामध्ये पदार्पण केलं आहे, आमच्या पाहणीतला 59 वर्षाचा पहिला सरपंच या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत तुम्ही, तर आज तुमचा अनुभव खूप तगडा आहे. सगळ्या गोष्टी असतील, सामाजिक असेल, व्यक्तिगत जीवनातील असेल, त्यानंतर गाव लेवलचा असेल, तर बऱ्याच ठिकाणी तरुण सरपंच आहेत. तर या सर्व सरपंचासाठी महाराष्ट्रातील सर्व सरपंचासाठी युवा असतील, महिला असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, यांच्यासाठी सरपंच कसा असावा यासाठी काय सूचना द्याल, काय संदेश द्याल? सरपंच निस्वार्थी असावा. गावाचा कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा असो त्याचं काम झालंच पाहिजे. त्या वृत्तीचा मी आहो. त्या वृत्तीची सगळ्यांनी भूमिका ठेवली. बस. विरोधकांशी समन्वय साधून तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं ते खरोखर एक उल्लेखनीय काम आहे. ताईंना एक शेवटचा आपण जाता एक प्रश्न विचारतोय. ताई, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक महिला सरपंच म्हणून तुम्ही उपसरपंच म्हणून या गावामध्ये काम करतायत. अरुणजीसोबत त्यांना समन्वय देत आहेत, चांगल्या पद्धतीनं योगदान देत आहेत विकास कामांसाठी. तर गावात आणखी कुठली अशी कामे अपेक्षित आहे की जी व्हायला पाहिजे तुमच्या मतानुसार की हे काम झालं पाहिजे माझ्या गावासाठी? आता जेवढी कामं करायची होती तेवढी तर त्यांनी प्रयत्न खूप केला, पण जेवढी आता पाण्याची जी समस्या होती ते सुद्धा त्यांनी मिटवली. आता याच्यावरती जे समाज मंदिराचे काम आहेत बाकी थोडंफार आहे ते सुद्धा जर झालं कधी तर फारच चांगलं. निश्चितच होणारच आहे. या ठिकाणी ते करतायच आहे, त्यासाठी पाठपुरावा देखील चालू आहे. मित्रांनो, एम.एच. बिंदासच्या बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची आणि मी प्रवीण माळे इथं रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वाशी, नवीन सरपंचाशी बिंदास सरपंच या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत पाहत राहा एम.एच. बिंदास न्यूज, कुठेही जाऊ नका.